स्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम. माननीय न्यायमूर्ती, आदरणीय वरिष्ठ वकील, मान्यवर पाहुणे आणि उपस्थित सन्माननीय व्यक्तींनो, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इथे एका अत्यंत विशेष आणि अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी एकत्र आलो आहोत. ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांच्या कायद्याच्या क्षेत्रातील 50 गौरवशाली वर्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी. 50 गौरवशाली वर्ष. मला तुमच्याकडनं टाळ्या अपेक्षित होत्या. कायद्याच्या क्षेत्रात जिथं तत्त्व आणि मूल्य महत्त्वाची असतात, तिथं ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी आपल्या प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि निष्ठेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेव्हा आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण करण्यासाठी मी इथं ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी यांना आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या माझ्या वडिलांच्या 50 वर्षाच्या कार्यक्रमासाठी जे गेस्ट आलेले आहेत, चीफ गेस्ट आणि बाकीचे डिग्नेटरीज, त्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची जबाबदारी आहे. खरं म्हणलं तर ओळख करून द्यायची काही गरज नाही, कारण सगळीजणं त्यांना आपण खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तरीसुद्धा मुख्य अतिथी आहेत अजित शाह, मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टचे माजी मुख्य न्यायाधीश. त्याच्यानंतर आहेत डिस्ट्रिक्ट जज मॅडम आदिती कदम मॅडम, पहिल्या सांगली जिल्ह्याला लाभलेल्या पहिल्या महिला जिल्हा न्यायाधीश. आणि तिसरे आहेत माझे सिनियर आशुतोष कुंभकोणी, सिनियर ॲडव्होकेट ऑफ बॉम्बे हायकोर्ट आणि माजी ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र. तिघंही दिग्गज आहेत. त्यांच्याविषयी आता आणखीन मी काही जास्ती बोलू शकत नाही, ऑलरेडी उशीर झालेला आहे. त्यांचे तुम्हाला विचार ऐकायचे आहेत. ह्यांच्याचबरोबर माझे अजून एक सिनियर आहेत विनीत नाईक सर, तेही सिनियर ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट, ते आलेले आहेत. त्याच्यानंतर सी.डी. माने साहेब, नवनिर्वाचित सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष. बाकीचे ऑल जजेस, त्याच्यानंतर बाकीचे राजकीय क्षेत्रातले काही मान्यवर, या सगळ्यांच्या साक्षीनं आपण हा कार्यक्रम सुरू करूया. आणि आता जास्ती वेळ न घालवता मी स्वागताच्या दृष्टीनं सगळ्या मान्यवरांना स्टेजवरती यायची विनंती करतो. खरं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ही देखील खूप मोठी जबाबदारी आहे आणि ॲडव्होकेट कुलकर्णी आणि आपण सर्व त्यांना MBK म्हणून ओळखता, यांची 50 वर्षांची उज्ज्वल कारकीर्द ही खूप मेहनतीने आणि त्यासोबत कायद्याच्या क्षेत्रात जिथं तत्त्व आणि मूल्य सगळ्यात महत्त्वाची असतात, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि निष्ठेच्या जोरावरती जी वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्याचा खूप छान असा जाज्वल्य इतिहास आपणा सर्वांना ज्ञात आहेच. परंतु कसं आहे ना, की खरं तर सूर्याला दिव्यानं काय सांगायचं, अशाच पद्धतीची एक छोटीशी गोष्ट आज माझ्या बाबतीत होते आहे. खरं तर आज इथं उपस्थित असलेले माननीय AP शाह सर आहेत, कुंभकोणी सर आहेत आणि सांगली जिल्ह्याच्या आपल्या आदिती मॅडम आहेत. आदिती मॅडमचं खरंच खूप कौतुक आहे, कारण पहिला जिल्हा न्यायाधीश सांगलीच्या आहेत. त्यामुळं आणखीन या व्यासपीठावरती असलेलं जो ऑरा आहे, ज्या व्यासपीठाचा ऑरा, तो खूप पॉझिटिव्ह झाला आहे म्हणायला हरकत नाही. या छानशा सुंदर प्रवासामध्ये खरं तर आपण सर्वांनीच आपापल्या परीने सरांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक गोष्टी अनुभवल्या तर आहेतच. आजपर्यंत आपण सगळ्याच छान अशा गोष्टींच्या वेगळ्या प्रवासाची खरं तर सुरुवात करणार आहोत, कारण एक वकील म्हणून सुरुवात करताना ती इतके वर्ष आणि ते सुद्धा हायकोर्टपर्यंत आपण आपली सगळी जी आहे ती सगळ्या करिअरची घोडदौड अत्यंत यशस्वीरित्या आणि तेवढीच निष्ठेने, प्रामाणिकतेने आजपर्यंत नेलेली आहे. आणि त्यांचा मला वाटतं आजपर्यंत अनेक सिनियर्स, ज्युनियर्स सगळेजण त्यांचा आदर्श घेतात, यात शंका नाही. आणि त्यांना ओळखत नाही असं एक नावही मी सांगलीत सांगू शकत नाही आहे. तर या छानशा सुंदर कार्यक्रमाची सुरुवात तर झालेली आहेच, तर मी आता मान्यवरांचा सत्कार इथं संपन्न करावा अशी विनंती मी इथे करते आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले श्री कुंभकोणी सर यांचं स्वागत. MB कुलकर्णी यांचे जिवलग मित्र श्री सुहास देशपांडे, श्री सुरेश मानवी आणि श्री अरुण थत्ते यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. खरं तर MB सरांचे आणखीन एक मित्र श्री महेश पारेख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा कुंभकोणी साहेबांकडे पाठवलेल्या आहेत आणि MB सरांना देखील पाठवलेल्या आहेत. तर मी मंचावरती आमंत्रित करते MB कुलकर्णी सरांचे जिवलग मित्र श्री सुहास देशपांडे, श्री सुरेश मानवी आणि श्री अरुण थत्ते यांच्या हस्ते आपण कुंभकोणी सरांचा सत्कार संपन्न करत आहोत. यानंतरचे सत्कारमूर्ती आजचे प्रमुख पाहुणे माननीय न्यायमूर्ती AP शहा यांचे स्वागत ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी आणि ॲडव्होकेट ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न होतं आहे. मी विनंती करते ॲडव्होकेट आशुतोष कुलकर्णी आणि ॲडव्होकेट ऋषिकेश कुलकर्णी यांनी आदरणीय माननीय न्यायमूर्ती AP शहा सर यांचं स्वागत आणि सत्कार करावा. यानंतरच्या सत्कारमूर्ती आहेत आदरणीय जिल्हा न्यायाधीश अदिती मॅडम यांचा सत्कार आणि स्वागत ॲडव्होकेट सचिन फाटक, ॲडव्होकेट सुचेता फाटक यांच्या हस्ते संपन्न होईल. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आता आपण काही मान्यवरांचं मनोगत ऐकणार आहोत, ज्यांनी ॲडव्होकेट कुलकर्णी यांचा प्रवास अगदी जवळून अनुभवलेला आहे. तेव्हा सर्वात प्रथम आजचे प्रथम वक्ते ॲडव्होकेट अनिल रुईकर यांना मी विनंती करते, त्यांनी कृपया आपले अनुभव इथे व्यक्त करावेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ॲडव्होकेट अनिल रुईकर सरांचं. माझे गुरु ॲडव्होकेट मकरंद, सांगलीच्या जिल्हा न्यायाधीश मॅडम, शहासाहेब. आज शहासाहेबांना इथं आल्यानंतर आनंद झाला असेल, कारण ते विलिंग्डन कॉलेजच्या परिसरात आले. शहासाहेब हे विलिंग्डनियन आहेत आणि मी ज्यावेळी पिलेलो होतो त्यावेळी साहेब टिवायला होते. आणि कुंभकोणी साहेब या सर्वांच्या हे सर्व मान्यवर स्टेजवरील आणि स्टेजसमोरील सर्व मान्यवर, आज मला इथे शब्द काही तुम्ही बोला असं सांगण्यात आलं. पक्षश्रेष्ठी आणि संयोजक हे लोक दिसत नाहीत, पण ते प्रभावी असतात. संयोजकांनी सांगितलं की थोडक्यात बोलायचे, ठीक आहे म्हटलं थोडक्यात बोलतो. काय झालं, एके ठिकाणी असंच झालं आणि थोडक्यात बोला म्हणून सांगितलं आणि मी जय महाराष्ट्र म्हटलो आणि खाली बसलो. आणि माझ्याकडे कब्जेची कामं येईल हो, दावे नव्हेत, कामं, कब्जा घ्यायची कामं येईल. त्यापासून जरा थोडंसं जास्त बोलतो मी. माझा सरांचा परिचय 75 सालपासून आहे. सरांची वकिली सुरू झाली आणि मी संघ कार्यानिमित्त सांगलीला नेहमी यायचो. आणि त्यावेळी सरांचे वडील आणि माझे वडील हे स्नेही.
त्यामुळं त्यांचं हे आमची दुसऱ्या पिढीतले संबंध आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणखीन एक त्यांच्याबद्दलची आठवण मला अशी सांगायची सरांच्या घरातल्याबद्दलची. सरांचे वडील मिसामध्ये 19 महिने आत होते आणि सरांच्या आई ती माऊली इचलकरंजीला दर महिन्यातून एकदा यायच्या. आपल्या 3-4 भगिनी बरोबर घेऊन यायच्या आणि इथले जे 16 मिसावासी होते त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन धीर द्यायचा. आपला पती तुरुंगात आहे आणि ही माऊली लोकांना धीर देत होती. अशा ह्या घरातनं सरांचं सगळं तिथंच सगळे सरांचे विचार आणि संस्कार आपल्याला लक्षात येतात. मी वकिली सुरू केली. माझ्या दुर्दैवानं मला कुठल्याही चेंबरला जॉईन करायला मिळालं नाही. मी स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. काय येईल ती येईल म्हणून. शंका यायल्यावर मी साहेबांच्याकडे यायचो. मग क्रिमिनलमधली असून दे, सिव्हिलमधली असून दे, कोऑपरेटिव्ह असून दे, नंतर कंझ्युमर कोर्टातली असून दे, प्रत्येक वेळी त्यांनी मला खूप मदत केली. एक छोटंसं म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो. इथल्या काही माझ्या कार्यकर्त्यांच्यावर, मी आरोपी कधी म्हणत नाही कोणाला, कार्यकर्ताच म्हणतो, कार्यकर्त्यांच्यावर पाकिस्तान चलाव दो म्हणून घोषणा दिल्याबद्दल केस झालेली होती. सरना आलो आणि सर म्हणलं, अरे म्हणले असं म्हटल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या त्यांचे जबाब या कामात आहेत काय? नाही आहेत म्हणलं. विषय संपला. म्हणले भावना कोण येऊन म्हणणार आहे का की भावना दुखावल्यात माझ्या म्हणून? जो म्हणाल त्याचा उलट तपास घेऊया आपण. म्हणजे एवढं पटकन एखाद्या गोष्टीत चटकन उत्तर काढून द्यायचं सरांचं कौशल्य आहे. सरांच्याकडं वक्तशीरपणा हा प्रचंड आहे. त्यामुळे मला आज यायला 6:01 झाल्यावर मला भीती वाटली. अरे बापरे म्हणले 1 मिनिट उशीर झाला. मी कारण हुडकून ठेवलं ना वकील असल्यामुळं. लिफ्टमध्ये वेळ गेला म्हणून कारण हुडकून ठेवलं, पण मला काही विचारलं नाही कोण. तर सरांचा वक्तशीरपणा, हिशोबीपणा, वेळेचं नियोजन आणि कर्तव्य कठोरपणा हा खूप घेण्यासारखं आहे. आणि हे शक्य नाही सर्वसामान्य माणसाला इतकं कठोरपणानं, इतक्या कर्तव्य कठोरपणानं, वक्तशीरपणानं, हिशोबी. म्हणजे साधे तिकिटाला जरी 25 रुपये कोण पक्षकारांनी दिले तर सर त्याला त्याची पावती देतात. बिनपावतीचा व्यवहार त्यांच्या ऑफिसवर नाही. आणि हे बघून आम्हाला आश्चर्य वाटतं आहे, अरे हे कसं काय सगळं व्यवस्थित होत असेल म्हणून. आणि शिस्तबद्ध म्हणजे शिस्तबद्धपणा. काय झालं, एक एप्रिल महिन्याचा एंड होता आणि मी सरांच्याकडे कधी चालल्याला आलो. सरनी बाहेर बोर्ड लावता 1 मे ते 7 जून ऑफिस बंद राहील. मग मी हसल्यावर सर म्हणले, काय रे आणि का हसलास? नाही म्हणलं, मी जर असा बोर्ड लावला तर माझे पक्षकार लिहितील कायमचं बंद करावे, आमची हरकत नाही. त्यातला गमतीचा विषय सोडून द्या, पण असं सांगणं सुद्धा, मी तुम्हाला ते महिना अवेलेबल होणार नाही हे सांगणं सुद्धा मोठा तपस्या आहे. सरांच्याबद्दल खूप बोलायचं आहे, खूप सांगायचं आहे. मी एक पुस्तक लिहिलं आहे वकिली व्यवसायावर, त्यात सरांच्यावर चॅप्टर आहे. सरांनी कशी मला मदत केली, सरांचा वक्तशीरपणा कसा आहे, सरनी प्रसंगी माझी कान उघडणी कशी केली आणि कठोर शब्दात मला ताडण कसं केलं ते पण मी प्रामाणिकपणे त्यात लिहिलेलं आहे. मला सर आज खूप बोलायचं आहे, पण माझ्यापेक्षा अनेकांना ऐकायला लोक उत्सुक आहेत. त्यामुळं मी माझं आजचं बोलणं थोडक्यात आवडतो, पण 75 मी मात्र जास्त बोलणार. तर सगळ्यांची मी रजा घेतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं म्हणजे पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद रुईकर साहेब. यानंतर मी श्री सुहास देशपांडे यांना विनंती करते. सुहास काका आणि वडिलांचा परिचय खूप वर्षांपासूनचा आमच्या फॅमिलीशी अतिशय जवळचे आहेत सवास काका. काही कारणांना त्यांना स्वतः इथं येऊन बोलता येणं अवघड आहे, पण त्यांनी एक राईटअप करून दिलेलं आहे. त्यांच्या परवानगीनं मी सगळा हा विषय मांडतो. सुहास काका,
आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांच्या वकिली व्यवसायास 50 वर्ष पूर्ण झाल्यानं त्यानिमित्त त्यांचे बरोबर आनंद व्यक्त करून त्याचे अभिष्ट चिंतन करणे हा आहे. माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे सदर अभिष्ट चिंतन मी लेखाद्वारे करत आहे. माझ्या अगदी जवळच्या मित्रांपैकी मकरंद एक. सदरची जवळी अगदी लहानपणापासून आहे. मकरंदचे वडील बिंदुमाधव कुलकर्णी माझ्या वडिलांचे अगदी जवळचे मित्र. त्यामुळे दोन्ही कुटुंबात गेल्या 70 वर्षांपेक्षा जास्ती वर्षांचा घरोबा व आपुलकी. माझे वडील व मकरंदचे वडील मूळचे संघ कार्यकर्ते. दोन्ही घरात संघाच्या विचारांनाच मान व महत्त्व. त्यामुळे मकरंदच्या वडिलांची आमच्याकडे नेहमीच गप्पांची बैठक होत असे. मकरंदचे वडील व आई हे दोघेही हायस्कूल टीचर असल्याने लहानपणापासूनच मुलांना कडक शिस्त व काटकसरीची शिकवणूक. मला चांगलं आठवतं की मकरंद आणि शेखर हा आमचा काका, मकरंद कुलकर्णींचा सख्खा धाकटा भाऊ, तो तर नाही आहे याच्यामध्ये. कडक शिस्त मकरंद व शेखर शाळेत असताना रोज सकाळी कित्येक घरी फुलांची पुडी पोचवण्याचे काम करत व त्यातून मिळणारे पैसे आईकडे घराच्या खर्चासाठी देत. पुढच्या पिढीला या गोष्टी कळल्यावर त्यांचा खूपच सकारात्मक परिणाम झाला आहे. आजच्या घटकेला मकरंद किंवा शेखरची मुले पैशाची उधळपट्टी करताना कधीच दिसणार नाहीत. शालेय शिक्षणानंतर मकरंद त्यावेळच्या मित्रांमुळे सुरुवातीला शास्त्रशाखेकडे गेला. मात्र 1-2 वर्षातच आपला निर्णय चुकला आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने नव्याने कला शाखेकडे प्रवेश घेतला. खरं तर कला शाखेतील प्रवेशामुळे इंग्रजी साहित्याचा चांगला अभ्यास झाला व त्यामुळे इंग्रजी भाषेवरची पकड चांगलीच घट्ट होण्यास मदत झाली. BA झाल्यावर MA करण्याऐवजी त्याने कायदा शाखेत प्रवेश घेतला आणि इथेच त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या पर्वाला सुरुवात झाली. इंग्रजी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व असल्याने कायदा शाखेची 3ही वर्षे यशस्वीपणे पार पाडली. नेमके याच वेळी म्हणजे 1975 साली देशात आणीबाणी घोषित झाली आणि एका दृष्टीने मकरंदला त्याचा फायदाच झाला. त्याचे मुख्य कारण तो आणीबाणीत संपूर्ण सांगलीत व आजूबाजूच्या गावात आणीबाणी कशी अयोग्य व जुलमी आहे याविषयी बराच काळ भाषणे देत राहिला. सांगलीच्या अनेक चौकात त्याने अशी भाषणे केलेली आहेत. त्यामुळे त्याच्या वक्तृत्वाला वेगळीच धार चढली. धीटपणा तर आधीपासूनच त्याच्यात होता. तसेच जनमानसात याच काळात त्याचे नाव झाले. आणीबाणी संपताच त्याने राजवाड्यातल्या राहत्या घरीच प्रवेशद्वारातील छोट्या खोलीत आपल्या वकिली व्यवसायाला सुरुवात केली. मुख्य म्हणजे आणीबाणीने मकरंदला आणखीन एक मोठे बक्षीस दिले, ते म्हणजे सौ पुष्पाच्या रूपाने सहचारिणी व त्यामुळेच आपण हा आजचा आनंद सोहळा पाहत आहोत. आशुतोष आणि ऋषिकेश या पुष्पा मकरंदच्या 2 मुलांनीच आजच्या आनंद सोहळ्याचे आयोजन केले आहे. आज व्यवसायात मकरंद खऱ्या अर्थाने पूर्ण यशस्वी आहे. खरोखरच हेवा करावा असे यश त्याने घराण्याची पूर्वपीठिका नसतानाही मिळवले आहे व त्याचा खरा गौरव त्यासाठीच केला पाहिजे. मकरंदला फक्त मीच यशस्वी वकील म्हणून संबोधित नाही, तर त्याविषयी सांगली व इतर ठिकाणच्या बारमधील अनेकांकडून मी कौतुकाचे शब्द ऐकले आहेत. विशेषतः फौजदारी केसेसमधील उलट तपासणी ज्यावेळी मकरंद घेत असे त्यावेळी कोर्टात अशी उलट तपासणी ऐकण्यासाठी मुख्य म्हणजे वकील वर्गाचीच मोठी गर्दी होत असे. हे एका अत्यंत प्रतिथयश वकिलाने मला समक्ष सांगितले आहे. मुख्य म्हणजे त्याचे वकिली व्यवसायातले कौशल्य व सचोटी पाहून आज मी आशुतोष व ऋषिकेश हेही यशस्वीरित्या व स्वतंत्रपणे तोच व्यवसाय पुढे चालवत आहेत. मकरंदला त्याच्या पुढील व्यावसायिक आयुष्य असेच भरभराटीचे जावो ही मनापासूनची प्रार्थना. थँक्यू सहस्कार. आदरणीय सुहासजींच्या वतीनं आशुतोष कुलकर्णी यांनी त्यांचं जे काही मनोगत होतं ते व्यक्त केलं. पुन्हा एकदा धन्यवाद. आता आपण एका छानशा मनोगताकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. मी इथं आमंत्रित करते कुंभकोणी सर यांना. बरोबर. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय न्यायमूर्ती अजित शहा सर, सांगलीच्या मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश माननीय सौभाग्यवती कदम मॅडम, आजच्या समारंभाचे उत्सव मूर्ती श्रीयुत माननीय मकरंद कुलकर्णी, ज्येष्ठ विधिज्ञ, त्यांचे कुटुंबीय, मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी हात जोडून माफी मागतो
आज इथं अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रत्येकाचा पदानिशी नावानिशी उल्लेख वेळेअभावी करता येणार नाही, माफी असावी. आपण सर्वच जण निरनिराळ्या कार्यक्रमाला जातो, त्यात सहभागी होत असतो. उद्घाटन सोहळा असो, भूमिपूजन, वास्तुशांती, लग्न समारंभ वगैरे वगैरे. माझ्यासाठी आजचा हा कार्यक्रम नुसताच खाजगी नव्हे, तर एक कौटुंबिक स्वरूपाचा आणि विशेषतः भावनिक आहे. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वाचली केअरफुली. त्याबद्दल माझा एक प्राथमिक आक्षेप आहे. मी एक वकील आहे. वकिली भाषेत ज्याला प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन, सो आय एम रेजिंग अ प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन. त्यात माझा उल्लेख अतिथी, एस्टीम गेस्ट्स असा केलेला आहे. हा माझा प्राथमिक आक्षेप कायम ठेवून, ज्याला आपण वकिली भाषेत म्हणतो विदाऊट प्रेज्युडिस, मी माझं पुढचं मनोगत व्यक्त करतो. आजच्या या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल, त्यात सहभागी होऊ दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. आत्ताच प्रथम वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचे आभार मानतो. माझ्यासाठी आजचा कार्यक्रम एक दुग्ध शर्करा योग आहे. आजचा योग हा मुंबई उच्च न्यायालयात सर्व न्यायाधीश एकत्र बसले असताना त्यांना संबोधित करण्याचा प्रसंग, एक संधी मला मिळाली, ज्याला आम्ही फुल कोर्ट रेफरन्स म्हणतो. त्याला ॲड्रेस करण्याची एक संधी मला मिळाली. आजच्या प्रमुख अतिथी न्यायमूर्ती श्रीयुत अजित शहांबद्दल त्यावेळी मी असं म्हटलं होतं, ते मी इथं पुन्हा एकदा बोलू इच्छितो की मुंबई उच्च न्यायालयातील माझं अस्तित्व हे केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्यामुळे सदैव राहील. माझी सोलापूरला त्यावेळी उत्तम प्रॅक्टिस चालली होती. त्यांच्या सूचनेवरून किंबहुना आग्रहावरून मी ती सोलापूरची प्रॅक्टिस सोडून मुंबईला स्थलांतरित झालो आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला. त्यावेळी जर त्यांनी तसा आग्रह केला नसता तर आजसुद्धा मी सोलापुरातच वकिली करत राहिलो असतो आणि आजच्या या समारंभात सहभागी होण्याचं भाग्य मला मिळालं नसतं. त्यांनीच सर्वप्रथम माझी ओळख आजच्या उत्सव मूर्तींशी करून दिली आणि त्यांच्याच सांगण्यावरून आजच्या उत्सव मूर्तींनी मला विश्वासाने काम सोपवली. मी सूचनेवरून हा जरा ज्याला म्हणतो आपण डिसेंट शब्द वापरला, ज्याला आपण इंग्रजीत खरं तर रेकमेंडेशन म्हणू किंवा मराठीत त्याला शिफारसीवरून म्हणू, असं मला आधी म्हणणार होतो मी. पण शिफारस या शब्दाला एक थोडीशी नकारात्मक बाजू आहे. त्याला वशिला असं पण समजलं जाऊ शकतं. म्हणून मी म्हटलं त्यांच्या सूचनेवरून. आणि मला ह्याचा आनंद आहे की मी त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला. कोणत्याही क्षेत्रात आपण जेव्हा सर्वप्रथम पदार्पण करतो, कामाला सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात आपल्याला गरज असते ती संधीची.
तुम्ही किती कर्तबगार असाल, किती तुमच्यात क्षमता असेल, पण जर तुम्हाला संधी मिळाली नाही तर तुम्ही त्या क्षेत्रात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अशीच सुवर्ण संधी आजच्या उत्सव मूर्तींनी आजच्या आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या सांगण्यावरून मला दिली आणि म्हणूनच मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे. त्या दोघांचे माझ्यावर जे ऋण आहेत ते कायम राहतील आणि त्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करणार नाही. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं दुग्ध शर्करा योग. आता ह्यात दूध आणि साखर, मी जर आजच्या उत्सव मूर्तींना साखरेची उपमा दिली तर ती त्यांना आवडणार नाही. वकिली व्यवसायात यशस्वी होण्याकरता जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागावं लागतं, विशेषतः कोर्टरूममध्ये. असा एक सिद्धांत आहे. या विचाराशी आजचे उत्सव मूर्ती कधीच ॲग्री झाले नाहीत. त्यांना तो कधीच रुचला नाही, पटला नाही. त्यांनी त्यांच्या 50 वर्षाच्या यशस्वी आणि दैदिप्यमान कारकिर्दीनी वकिलीच्या हा सिद्धांत धादांत खोटा आहे हे सिद्ध केलं. तो सिद्धांत मोडीत काढला आहे. आय एम नॉट हिअर टू मेक फ्रेंड्स ॲट द बार, मच लेस विथ द बेंच. आय एम नॉट हिअर टू विन अ पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्ट. हा सदैव त्यांचा विचार आणि त्यांची वर्तणूक 50 वर्ष कायम राहिली. न्यायाधीशांचं, इथं बरेच न्यायाधीश वर्ग आहेत, गैरसमज नसावा, हा कंटेम्प्ट होत नाही हे मी आधीच सांगतो. न्यायाधीशांचं लांघून चालन केल्याशिवाय आपल्या पक्षकाराला, अशिलाला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही, ही एक भ्रामक कल्पना आहे. हे त्यांनी त्यांच्या 50 वर्षाच्या गाजलेल्या वाजलेल्या कारकिर्दीने सिद्ध करून दिले. त्यांच्या व्यवसायाचा हा चढता आलेख हेच दर्शवतो की जर प्रामाणिकपणे अपार कष्ट केले तर केवळ कोर्टातच नव्हे तर समाजात सुद्धा खोटे मुखवटे परिधान करून फिरण्याची गरज नाही. त्यांची आत्तापर्यंतची कामाची, वागण्याची एकंदर शैली पाहिली तर मला काही मराठी आणि इंग्रजी शब्द आठवतात. तुम्हालाही आणखीन आठवत असतील. शब्दांचा अर्थ सांगण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीकडे, वर्तणुकीकडे बघितलं तर ते आपल्याला, ज्याला आपण म्हणतो ना ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन, मिळू शकतं असं मला वाटतं. जे मला त्यांच्यात दिसले, अपराईट, स्ट्रेट फॉरवर्ड, इंटेलिजंट, ट्रान्सपरंट, आणि मराठीत बोलायचं तर दृढ, निश्चयी, स्पष्ट वक्तेपणा, प्रामाणिकपणा, हार्डवर्किंग, फर्म but not obstinate, emphatic, assertive but not arrogant. तसंच माणसाने कसं नसावं याचेही काही शब्द त्यांच्याकडे बघितल्यावर कळतात, जे ते नाही आहेत आणि असं नसलं पाहिजे. ज्याला मराठीत म्हणतो ना दांभिक, नाटकी,
ज्याला नौटंकी असं पण म्हणतात, डिप्लोमॅटिक, कनिंग, त्या अजिबात नाही आहेत, असं असू नये माणसाने. हे आपण त्यांच्याकडे बघून त्यांच्या वागणुकीतून शिकू शकतो. माझी इच्छा आहे की आज इथं बरेच वकील वर्ग हजर आहेत. तरुण किती आहे त्यातले मला माहीत नाही, पण तरुण वर्गाने ह्यातले काही ना काही गुण त्यांच्यातले घ्यावेत. निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यांनी खरं करून दाखवलं की अ गुड लॉयर हॅज टू बी फर्स्ट अ थरो जंटलमन. आता त्यांना आठवतं का नाही मला माहीत नाही, परंतु मुंबईत जेव्हा मी माझं पहिलं घर घेतलं, मुंबईच्या दृष्टीने घर म्हणजे 2 बेडरूम हॉल किचन. तुम्ही घर म्हणजे असं बंगला वगैरे असं समजू नका. त्याचा जो खरेदी खताचा मसुदा आहे तो माझ्या वडिलांनी तयार केला होता. माझे वडील वकील होते, पण तो मसुदा मी त्यांच्याकडून फायनल करून घेतला. तो जो मूळ मसुदा आहे त्यात त्यांचे हँडरायटिंगमध्ये केलेल्या करेक्शन्स असलेला तो मसुदा आजही मी जपून ठेवलेला आहे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. मला ही म्हण थोडी दुरुस्त करायची आहे माझ्या अनुभवावरून. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पुढे एक स्त्री असते आणि ती त्याच्या बरोबर वाटचाल करत असते. ही जी स्त्री असते त्या यशस्वी पुरुषाच्या मार्गातील जे अडथळे काटे दूर करते, ज्याच्यामुळे यशस्वी पुरुष यशाच्या शिखरावर स्वर होऊ शकतो, सहज वाटचाल करू शकतो असं मला वाटतं. त्याची 2 उदाहरणं आज आपल्यासमोर आहेत. एक आजचे प्रमुख पाहुणे माननीय आदरणीय शहा सर, त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय सौ स्वाती अजित शहा, आणि दुसरा अर्थातच आजच्या उत्सव मूर्तींच्या सुविद्य पत्नी सौ पुष्पा मकरंद कुलकर्णी. जर तुमची परवानगी असेल तर त्यांना मी बेटर हाफ म्हणेन. तर त्यांचंही आपल्याला कौतुक केलं पाहिजे. खरोखरच वकिली व्यवसाय हा पूर्ण वेळचा व्यवसाय आहे म्हणणं योग्य होणार नाही. अर्थातच इट्स नॉट अ पार्ट टाईम जॉब, इट इज फुल टाईम जॉब. ते योग्य होणार नाही अशासाठी की तो वकिली व्यवसाय तुम्हालाच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला पूर्णपणे व्यापून टाकतो. माझ्या घरात सर्वात बिझी, ज्याला म्हणू व्यस्त व्यक्ती कोण असेल तर ती माझी पत्नी. माझ्या एका ज्युनियरची एंगेजमेंट होती. त्या एंगेजमेंटला त्यांनी मला बोलवायची चूक केली, कारण ते अंगठी वगैरे घालण्याचं समारंभ झाल्यानंतर स्टेजवर बोलवून त्यांनी ओळख करून दिली की हे माझे सिनियर. तो हिंदी भाषिक होता. त्यांना म्हटलं मी की मॅडम, आय होप यू आर अवेअर ही इज मॅरीड. त्या चक्कर येऊन पडण्याच्याच राहिल्या होता आणि तो ज्युनियरला अंधारी आली एकदम डोळ्यासमोर. मी म्हटलं ही इज मॅरीड टू द प्रोफेशन. आणि इथून पुढे जर तुमचा स्वतःचा वाढदिवस असेल लग्नानंतरसुद्धा, आणि जर माझ्या ऑफिसमध्ये एखादी मीटिंग असेल महत्त्वाची क्लायंटची, तर तुम्ही ती मेणबत्ती विझवायच्या आत तो येईल ह्याची काही खात्री नाही. त्यामुळे वकिली व्यवसाय हा असं सर्व आपल्या फॅमिलीलाच व्यापून टाकतो. 50 वर्षाची यशस्वी वकिलीची कारकीर्द कर्तव्यदक्ष आणि खंबीर पत्नीच्या अभेद्य
साथीशिवाय अशक्य आहे. त्यामुळे आजच्या समारंभात काकणभर का होईना जास्त कौतुक हे आजच्या उत्सव मूर्तींच्या बेटर हाफचं झालं पाहिजे. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, जरा जोरदार टाळ्या. त्या मुंबईला आहेत, मुंबईला ऐकू गेल्या पाहिजेत. आजच्या दोन्ही उत्सव मूर्तींची दोन्ही मुलं आशुतोष आणि ऋषिकेश हे वकिली व्यवसायात चमकदार कामगिरी करतायत. त्याचा सार्थ अभिमान आईवडिलांप्रमाणेच आम्हालाही सगळ्यांना आहे. मी शक्यतो ज्युनियर्सचं कौतुक असं खुलेआम करत नाही. भीती वाटते की त्यांनी हुरळून जाऊन त्यांचा तोल जाण्याची शक्यता असते. However, I do appreciate and acknowledge their achievements appropriately. आणि मला वाटतं तो हा प्रसंग आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या. या घरगुती भावनाविवश समारंभामध्ये यातून ज्यापेक्षा मी जर जास्त काही बोललो तर मला गहिवरून येण्याची शक्यता आहे. ती एम्बॅरेसमेंट टाळण्यासाठी आणि आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या आणि आपल्या उत्सव मूर्तींच्या मनोगतामध्ये याच्यापेक्षा मी जास्त वेळ उभं राहणं योग्य होणार नाही. आपण खरोखरी शांतपणे माझे 4 शब्द ऐकले. आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपण ज्या कार्यक्रमासाठी इथं आलेलो आहोत तो सोहळा इथं संपन्न करत आहोत. आता आपण आपल्या सर्वांचं खरं तर आधारस्तंभ पण म्हणू शकतो आणि आदर्श ज्यांचा घ्यावा आणि ज्यांनी आत्ताच सरांनी सांगितलं की कसं वागावं आणि कसं असावं ह्याचं मूर्तिवंत उदाहरण आपल्या सर्वांचे आदर्श ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ इथं संपन्न करत आहोत. मी आदरणीय न्यायमूर्ती माननीय पी शाह सर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण MB सरांचा सत्कार करायचा आहे. न्यायदेवतेची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन आपण MB सरांचा सत्कार करत आहोत. मी शाह सरांना विनंती करते. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. यानंतर ज्यांच्या भाषणासाठी आपण सर्वजण आतुर आहात त्यांना मी विनंती करते माननीय न्यायमूर्ती शाह सर AP शाह सर यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. माय डिअर फ्रेंड मकरंद कुलकर्णी, श्रीमती आदिती कदम, श्री आशुतोष कुंभकोणी, Makaran's family, colleagues from the legal fraternity, and ladies and gentlemen. I am delighted to be here today to join all of you in celebrating a very special milestone. This is a significant day not just for my friend Makaran Kulkarni, but also for all of us here. On the one hand, 50 years of legal practice can be reduced literally to being a measure of time. But when you consider it more carefully, it is in fact a measure of impact. In Makaran's case,
it is the proof of a professional life constructed on the foundations of discipline, intellect, and fierce independence of spirit and thinking. While my association with Makran was during our years of practice, to truly understand him, his family background is important. He was born into a household of learning and study. Both his parents were teachers. In those times, being a teacher carried a specific social and moral weight. The home was a sanctuary for learning and inquiry. In this sense, the greatest legacy Makran received from his parents was not typical legacy that lawyers receive, like a family name and practice, but a thirst for knowledge and firm belief in strength of character. Importantly, it was this environment of academic rigor that shaped him as a person well before he even thought of entering a courtroom. Makran is a first generation lawyer. For those not from legal profession, this might seem to be a minor issue. But in the legal world, especially in traditional setting, being a first generation practitioner is a huge challenge. Basically, you enter the profession without a ready-made platform. There is no easy library to access. There is no legal practice to set you off in your career. There is no family name to lean on. Early in his career, Makran became known for a specific set of qualities: a sharp intellect, a mastery of the language, and a style of oratory that was persuasive without being theatrical. He was also very methodical, almost to a fault. Given his family background, Makran coupled his natural talent with a studious nature that ensured that he was always the best prepared person in the room. The adage, and this every lawyer should remember this: a case is won due to hard work and preparation done in the library and chamber long before it is argued in court, is something Makran understood it well. He has established his practice, for formidable practice in civil law and commercial law. It is important to remember about those days when he had just joined the bar. I think I might be around having 1 or 2 years of practice when Makran joined. Sangli already had stalwarts, exceptionally brilliant lawyers practicing civil law. Some of their children also joined their practice. With so much talent already there, the challenges for a first generation lawyer to establish themselves would surely be immense. In this context especially, it is particularly significant and commendable that he established his own practice at a very young age. I was not surprised when the previous speaker, a senior lawyer, mentioned that whenever he had any difficulty in civil or criminal law, he would always consult Makran. There were no shortcuts, no political networking. Clients have trusted him because they know his advice is grounded in a close and detailed study of law. But Makran's story is not just about his legal acumen. I regard him as among the few in Sangli who possess a unique quality, a modern sensibility regarding technology. Long before Digital India became a common phrase, Makran understood that technology would be the best equalizer. He was the first lawyer in Sangli to equip his office with a computer. In those days, many of our professionals viewed computers
as with suspicion. They thought that it might complicate the simple practice of law. Makrand saw it differently, and a computer was tool for efficiency and research. And it was not just his private office he computerized it, but he developed systems within the Sangli Bar Association, encouraging a collective move towards modernization. Another thing I must say about him is the sheer depth and diversity of his intellectual life. Here I am reminded of late Keshavarao Chougule. Like him, Makrand too has exceptional voracious leader whose interests are beyond law. It's my really, I'm saying this with some anguish, that in the current generation lawyers, I find hardly any interest of reading beyond law. In those days, I still remember Mr. Nani Palkhewala told us that he, every day, every evening before going to sleep, he would read at least one chapter from Dickens' Pickwick Papers. It was a very interesting novel about law and the lawyers. So his personal library is a reflection of his inquiring mind, ranging from history to philosophy to literature. The breadth of reading naturally also translates into his actions. So you look at the way Makrand argues the cases, the way he has conversations with others. So that has come from his vast reading of books other than law. Perhaps the most defining characteristic of Makrand is his fierce independence. There was a period when he had a dispute with the Sangli Bar Association, which led him leaving the association. In a profession where the Bar Association is your shield, your social circle, and your primary source of support, practicing without the bar as an anchor is an act of immense courage. I would say that it is an ekla chalore moment, the choice to walk alone. And Makrand resigned from the Bar Association, and he has not again joined it at any time. Any other person might have buckled under social pressure to return to the bar or reconcile with them just to protect, to able to survive. Knowing Makrand, I can tell you one thing. This was an act of principle. It was not about arrogance or personal ego, any such thing. He felt a certain stance was right and refused to compromise for convenience or protecting his professional position. In this sense, he showed to everyone that a lawyer's primary duty is to their conscience and the law. Even today, he always stands by his principle. He does not see the need for the collective to validate his worth. And I can see, I'm witnessing this. I mean, this huge audience is present to admire, many admirers are here to celebrate his 50 years of practice. His work and reputation, according to me, speaks for themselves. This level of self-confidence is especially real and admirable. On a personal note, I must mention to you that our association dates back to our initial days of practice when we were good friends. Our friendship was built on common interests, primarily reading and exchange of ideas. I must add that when we were often on opposite side of political ideologies, so there were many heated debates on that, but that never affected our relationship. And it also did not affect, and we continue to respect each other even after that. One other aspect of Makrand's character I realized was after I was elevated.
to the bench. As you all know, in our society, especially in the legal profession, people like to maintain or amplify close ties with judges, either for social capital or professional advantage. But Makran did the opposite. He disassociated me from me completely. He did this to maintain the sanctity of my office and the absolute integrity in his practice. He did not want even the shadow of doubt to fall upon his successes. His success should be his own success as a brilliant lawyer and a person committed to the rule of law. This blend of rigor and intellect that Makran personifies leads me to consider the evolving nature of profession, where we stand today, where the legal profession stands today in 21st century. Makran has always been a bridge between the old and the new. He was the person who he brought the first computer in Sangli Bar. But truly, he understood how information is processed long before his peers. To understand the significance of this, look at how the world has changed since people like Makran and me first stepped into the legal arena. Today, the legal profession stands at a critical juncture, navigating complexities that would have been entirely beyond our imagination when we first started out. The roots of the legal profession are very ancient. I'm not sure whether you people are aware. The advocacy started in Roman Empire, and the advocates used to address their cases in presence of thousands of people. So law was always considered to be a public performance. It was like a drama. The two great lawyers of that, one of the very well-known lawyer of those times was Cicero, considered to be most brilliant, and he wrote many books on the law and the politics. So this was with rhetoric, logic, etc. But since then, advocacy has undergone many changes. India has a great history in recent times of having great lawyers who were more than mere practitioners. In fact, they are the architects of democracy and the Constitution. Dr. Ambedkar was the architect of the Indian Constitution. So really the lawyers constructed our democracy and our Constitution. They really understood the importance of the law, that it is the foundation on which a free society is built. Until a few decades ago, the subject of law was relatively limited. In our times, it was property law, sometimes personal law, crime, contract, usual subjects. But in the past half century, there has been a dramatic and massive expansion in the scope of law. For example, we see the emergence of complex commercial litigation is beyond anybody's imagination, where the stakes of thousands of crores are argued before the courts and the tribunals. Then there is international arbitration. There is human rights. That itself is a very important branch of law all over the world. Then we have environmental protection. So this is a huge challenge the humanity is facing today about the degradation of environment. So you must be reading about currently a conference on climate change is going on. I think it was inaugurated yesterday, and they excluded, fortunately, President of America. So all the changes have come, but I believe the tools of the lawyers are not changed. There is change in the sense, in technical sense, that we had first the written notes. In the olden times, the judges used to write their judgments by hand. So in olden times, the judgments were very short.
Now you have stenographer, you have computers, so we have very, very long judgments because judge has to simply dictate. But the essence, according to me, remains the same, that is always pursuit of justice through the application of reason. Today, a new shift is coming with artificial intelligence. Already there is growing debate and concern, regardless of whether you are in law, business, education, whether AI will replace human professionals. There are already algorithms that people claim can draft contracts. It means it's said, and I believe that some of the solicitor firms are doing it. They are using AI to draft contracts, predict judgments. So you feed the facts to the AI, and the possibilities of outcome from the feeding those facts. And they can obviously perform the legal research more efficiently than any human. In this scenario, where data dictates decision, a real fear arises. Is there still a place for human advocate? I mean, I'm talking about a future 50 years later, 100 years later. There are many ways to look at it. One way is to be defeatist or fatalistic. Or we can just say that, oh, everything will be taken over by machines and humans will become irrelevant. I have a different perspective. I believe that while AI will undoubtedly handle the mechanical aspects of law, it will not replace the intellect and human sensibility and human creativity that defines a great lawyer. AI may be able to process information at incredible speed, but it cannot understand human sufferings. It cannot grasp the ethical dimensions of a complex dispute where two parties are in conflict. It cannot argue for a principle that goes against prevailing data and evidence, but aligns with the cause of social justice. Just as Makran used the first computers in Sangli to enhance his practice rather than replaced by it, the modern lawyer must view technology as a tool for emancipation. Technology should free us from mundane, repetitive tasks of data entry and document review. Your whole office can be run with the help of AI. But so that you can focus on higher callings, I mean, like deciding the strategy of a particular litigation, empathy, and the pursuit of justice and truth. The computer may be able to tell you what the law is on the basis of the data which is available to the AI. But it cannot tell you what the law should be. So that is only possible with the human intelligence and creativity. Here, we must also recognize that the law is more than just rules in a database. It is a living thing. You always remember that the law is not static. It changes with time. As the society changes, the law also changes. It requires human judgment, and it is imbued with experience and morality and ethics. AI can at most, as I said, that calculate the outcomes, but it cannot understand the fundamental unfairness. I just refuse to believe that AI can tell you what is just and what is unjust. AI can tell you that you may or may not succeed in this case, but not what is just and unjust. So another thing which comes to my mind is that technology is so important that our responsibility is to see that it does not become a barrier to justice. It should be available to all. What I find today is some senior lawyers, those who can afford, use technology. It should be available to all. There should be equal opportunity to all, because ultimately the benefits of AI must be translated for the litigants whom the lawyers represent. As I wrote these notes down some days ago, about
Makran's 50 years of practice, it dawned upon me that Makran's journey from a house of teachers to a pioneer of a legal technology in Sangli is a microcosm of the journey of a progressive society. Actually, Makran's life shows how the society has also advanced. So it is a journey of constant learning, adaptation, and commitment to core values. Even as the medium of our work might change, essence is the same for everybody. As lawyers, we are always servants of the truth and defenders of the individual. I must also mention here that as previous speakers spoke about it, that this journey of a first generation struggle has today become a fine tradition of excellence. Makran's legacy continues with his two sons having become successful lawyers, including one in the High Court. As we celebrate his 50th year in practice, let us take inspiration from Makran's life. Let us be as disciplined as he is, as independent as he is, and as open to the future as he has always been. God bless Makran. May you continue to be beacon for your family, your friends, and the legal community for many years to come. Thank you. धन्यवाद सर. आपल्या या प्रेरणादायी आणि मनोवेधक शब्दांसाठी मनपूर्वक धन्यवाद. आता तो क्षण आला आहे ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. मी आदरपूर्वक विनंती करते की ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय अजित शहा, माननीय जिल्हा न्यायाधीश कुंभकोणी साहेब, समोर उपस्थित असलेला हा सगळा श्रोतृवर्ग, ज्याचं वर्णन इंग्रजीमध्ये आपण ऑगस्ट गॅदरिंग असं करू, असा हा सगळा श्रोतृवर्ग. याच्यामध्ये उद्योगपती आहेत, प्रोफेशनल्स आहेत, कारखानदार आहेत, राजकीय क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत, न्याय क्षेत्रातले जाणकार आहेत. खूप खूप असा एकत्र आलेला असा हा समूह आहे की ज्याचं वर्णन फक्त ऑगस्ट गॅदरिंग एवढ्याच शब्दानं करता येईल. आता हे जे सगळे लोक इथे जमलेले आहेत, आलेले आहेत, मला स्वतःला एक प्रचंड संकोच मनामध्ये आहे की एवढी सगळी मोठी मोठी माणसं, त्या तुलनेमध्ये आपण, हे अंतर फार आहे. आपण लहान आहोत हे मला माहिती आहे. त्यामुळं कुणीही काहीही जरी म्हटलं तरी मला जसं आहे तसाच राहू दे, अशीच माझी इच्छा आहे. मोठेपण, मोठी इमेज, हे सगळं ठीक आहे. पण ह्या सगळ्यापेक्षा आपण आहेत तिथे आहोत, आहे तसे आहोत, छान आहोत, लहान आहोत, याच्यामध्ये जो एक साधेपणा, आनंद आहे. आणि ज्याच्यामध्ये एक गोष्ट मोठी जाणवते ती कोणती, की कोणत्याही प्रकारचं कसलंही अवडंबर नाही राहत आयुष्यामध्ये. अशा प्रकारचंच आयुष्य आत्तापर्यंत जगलो, तसंच पुढं जगायचं आहे, एवढी फक्त माझी एक इच्छा आहे. असो, आजचा हा दिवस आहे. हा दिवस माझ्या दृष्टीने ज्यांनी या सगळ्या प्रवासामध्ये सहभाग दिला त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करण्याचं आहे. ही ऋणं फिटत नाहीत, फेडायची असतही नाहीत. परंतु ऋण आपल्या मस्तकावरती आहे याचा अभिमान बाळगावा, हे जर का शक्य झालं तर ते जास्त चांगलं आहे. माझ्या नशिबानं अशा ऋणांचा अनुभव ऋणांचा हा जो भाग आहे तो माझ्या दृष्टीनं अभिमानाचाच भाग आहे. आईवडील, आजोबाजी हे सगळे आपल्या सगळ्यांना सहकार्य करतात, लहानाचं मोठं करतात.
परंतु हे मोठं होत असताना काही सवयी ते लावत असतात आपल्याला. आमच्याकडे घरी वर्तमानपत्र येत असे. दुसरीत असल्यापासून वडिलांनी आजोबांनी पेपर वाच बरं का अशी सवय लावली आणि दुसरीमध्ये असल्यापासून मी पेपर वाचायला सुरुवात केली. तो पेपर मोठा असायचा, मांडी घालून खाली बसायचं, सगळा पेपर वाचून काढायचा आणि पेपर वाचून काढायचं. सुदैवानं त्यातला बराचसा भाग लक्षातही राहिला. आजही 1959 सालचा कर्मवीरांचा मृत्यू, त्या मृत्यूच्या वेळेला त्यांची उपस्थित असलेली माता जिचं वय 96 वर्षांचं होतं, हा सगळा वृत्तांत वाचल्याचं मला आठवत आहे. आणि तेव्हा मला असा प्रश्न पडला, मुलगा अगोदर वारला, आई अजून हयात आहे, काय वाटलं असेल त्या आईला? हे त्यावेळेला माझ्या मनात आलं. आजही त्या सगळ्या आठवणी ताज्या आहेत. 63-64 साली बाबाराव भिडेंनी एक केस पुण्यामध्ये दाखल केली होती. मेनाका वगैरे अशी काही मासिकं होती की ज्यांच्यामध्ये उच्छृंखल असं लिखाण येत असे. त्याला त्यांनी शब्द वापरला होता अश्लील. आणि हे जे लिखाण येत असे याच्यासाठी त्यांनी क्रिमिनल केस दाखल केली. त्या केसच्या वेळेला त्यांनी अनेक साहित्यिकांना साक्षीदार म्हणून बोलवलं होतं. त्यात एक होते आचार्य अत्रे. आता आचार्य अत्रे हा माणूस मला माहिती होता, तो विनोदी लेखक आणि एक चांगला लेखक. त्याची गोष्ट आपल्याला ती माहिती असेल. एक कुत्र्याचं पिल्लू एक पोर पावसातनं उचलून घरी आणतं आणि घरी आणल्यानंतर वडील त्याच्यावरती खेकसतात, काय हा घाणेरडेपणा चालला आहे, देव ते पिल्लू बाहेर फेकून. ते पोर पिल्लू फेकून देतं, रडतं आत येतं आणि वडील एक थोबडेच म्हणून त्याला सांगतात, तर अभ्यास कर. ते पोर धडा उघडतं, धडा असतो, भूतमात्रावर दया करा. आता ही कथा अत्र्यांनी लिहिली, इतकी मनावरती त्यावेळेला परिणाम करून गेली की सांगायची सवय नाही. अत्र्यांनी ज्या वेळेला साक्ष द्यायला ते आले त्यावेळेला श्लीलता, अश्लीलता, साहित्यातली प्रासादिकता ह्या सगळ्या शब्दांच्या इतक्या सुरेख व्याख्या त्यावेळी बाबांच्या समोर केलेल्या होत्या की माझ्या दृष्टीनं मी माझ्या आयुष्यात साहित्याचा अभ्यास, क्रिटिसिझम हा त्यावेळी वाचला 63-64 साली. काय मोठा माणूस होता हे माझ्या त्यावेळीपासून डोळ्यांसमोर आहे. थोडासा जसा पुढे गेलो तसा प्रिव्ही पर्सिस ॲबॉलिशन हा एक मुद्दा माझ्या लक्षात राहिला. बँक नॅशनलायझेशन हा मुद्दा माझ्या लक्षात राहिला. त्यावरती बँक नॅशनलायझेशनच्या ह्या मॅटर्सवरती सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिले, 31C ग्राह्य मानलं आणि ते बँक नॅशनलायझेशन रद्द ठरवलं. हे ज्यावेळेला घडलं त्यावेळचं कुमारमंगलम नावाच्या एका काँग्रेस नेत्यानं लोकसभेत केलेलं भाषण तेही लक्षात आहे. त्यांनी असं म्हटलं होतं, दोज लिव्हिंग इन आयव्हरी टॉवर्स हॅव अपोज्ड दिस लेजिस्लेशन. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं, लिव्हिंग इन आयव्हरी टॉवर्स. हा आयव्हरी टॉवर्स हा शब्द त्यावेळेला 68-69 साली मला खूप बोचला. पण मला एवढं आठवतं की त्याच्यानंतर मग पुन्हा घटना दुरुस्ती, पुढे बदल झाले, ते आर्टिकल बँक नॅशनलायझेशन कायम झालं, हा सगळा विषय आहे. 73 सालचं जजेसचं सुपरसेशन हे आजही लक्षात आहे. 73 साली जजेस सुपरसीड झाले, 3 जजेस. आणि तो जो काही नाट्य जे त्यावेळेला घडलं ते सगळं वृत्तपत्रात आलेलं हे मला वाचायला मिळालं. 72 ते 75 पुण्यामध्ये होतो. पुण्यामध्ये असताना तिथे कॉलेज सकाळचं 11 वाजताचं संपलं की आम्ही सायकली काढल्या आणि पुण्याच्या कोर्टात जाऊन बसत होतो. केस चालली होती. एक भोंदू बाबा, त्यानं मंत्रोच्चारानं मुलं होतात अशा प्रकारची अफवा पसरवली, गैरव्यवहार केले, ही ती केस. आज आता अशा केसेस आपल्याला अनेक आढळतात. त्यावेळेला त्या केसमध्ये न्यायाधीश होते गवांदे म्हणून, आणि उलट तपास सुरू झाला. उलट तपासामध्ये त्या वकिलांनी प्रश्न विचारला की काय हो, अशी मंत्रानं मुलं झाल्याची तुम्ही काही ऐकलं आहे का, तुम्हाला कोणी व्यक्ती माहिती आहे का? त्या महिलेला काही उत्तर देता आलं नाही. पुढचा प्रश्न विचारला की तुम्हाला मुलं आहेत का? त्यानं उत्तर दिलं हो म्हणून. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, तुम्हाला ही कशी झाली मंत्रानं? हा प्रश्न विचारला तेव्हा वरून गवांदे साहेबांनी नो असं म्हटलं आणि गवांदे साहेबांनी सांगितलं क्वेश्चन डिसअलाउड.
आणि त्याच्यानंतर जे पुढचं त्यांचं वाक्य होतं ते माझ्या लक्षात राहिलं. आणि ते वाक्य असं होतं, यू मस्ट लर्न हाऊ टू नर्स ए क्वेश्चन. ते वाक्य मी आज तागायत विसरलेलं नाही. अशीच एक आठवण आहे हातकणंगलेकर सरांची. त्यांनी विषय निघाला होता लिटररी क्रिटिसिझमचा. त्याच्यामध्ये एकानं म्हटलं की ठीक आहे, म्हणजे अमुक अमुक पुस्तक वाचणं इज जस्ट अ वेस्ट ऑफ टाईम. बरोबर ना सर? त्यांनी पटकन उत्तर दिलं, नो रीडिंग इज वेस्ट ऑफ टाईम. काय कल्पना आहेत या माणसांच्या. फार मोठी माणसं भेटली आयुष्यामध्ये, खूप मोठी माणसं भेटली. असाच एक आणखीन मोठा माणूस भेटला आणि ते म्हणजे बाबाराव भिडे. माझ्या स्वतःच्या वकिलीवरती ज्यांचा सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे, इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणू, ते नाव म्हणजे बाबाराव भिडे. अतिशय परखड, अत्यंत स्पष्ट, कसलीही कुणाचीही तमा न बाळगणारा, अगर मुलाहिजा न राखणारा असा हा एक प्रचंड मोठा वकील होता. त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये भेदकता ही एक अशी गोष्ट होती की जी गोष्ट मला अन्य कोणामध्ये तशा पद्धतीनं पाहायला नाही मिळाली. बाबांच्याबरोबर खूप जवळून काम करायची संधी मिळाली. बाबांच्याबरोबर काम करत असताना एकदा तर सांगलीमध्ये बाबा केसला आले होते, आणखी त्यांच्यासोबत ज्युनियर म्हणून मी बसलो. ज्युनियर म्हणून बाबा भिडेंच्याबरोबर बसणं किती अवघड आहे हे मी मला कळालं. जर ज्युनियर म्हणून बसणं अवघड असेल तर बाबा भिडेंची क्षमता प्राप्त करण्यासाठी नाही शक्य होणार, याची जाणीव मला होती. फार फार मोठी माणसं पाहायला मिळाली. उलट तपास जो बाबांचा ऐकला तो उलट तपास मनात घर करू नये. मी मात्र उलट तपासासाठी माझ्या स्वतःच्या पद्धती ठरवल्या. परखड कुठे राहायचं, भेदक कुठे राहायचं, गोड कुठे राहायचं, सौम्य कुठे राहायचं, हे सगळं मी ठरवलं. एक प्रसंग मोठा गंमतशीर आहे. एका एडीजेच्या विरुद्ध एक केस चालली आणि ती केस होती डिपार्टमेंटल एन्क्वायरी. त्या डिपार्टमेंटल एन्क्वायरीमध्ये 3 हायकोर्ट प्रमोटी जजेस होते, ते साक्षीदार होते. ह्या हायकोर्ट जजेसची त्याच्यामधली त्यांची काही ना काही कारवाई होती आणि म्हणून ते साक्षीदार त्याच्यामध्ये होते. झालं असं की त्या एडीजेनी त्यांची जबाबदारी वकील म्हणून माझ्याकडे दिली. मी घेतली आणि मग तिथे त्या जिल्हा न्यायाधीशांसमोर ॲपिअरन्स होत होता माझा. या ॲपिअरन्समध्ये जेव्हा पहिले जिल्हे हायकोर्ट जज पुढे आले त्यावेळेला त्यांच्यासमोर मी उभा होतो आणि उलट तपासायला सुरुवात केली. डिपार्टमेंटल एन्क्वायरीमध्ये साधारणपणे सगळेजण बसून काम करतात. साक्षीदारी बसलेले असतात, वकीलही बसलेले असतात, बसूनच प्रश्न विचारले जातात. पण मी मात्र त्या न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये ते हायकोर्ट जज होते म्हणून आणखीन काही कारणं होती, पण मी तिथे उभं राहून त्यांचा उलट तपास करायला सुरुवात केली. त्यामुळे अहो बसा ना, खूप आपुलकीने त्यांनी सांगितलं. मी त्यांना एवढंच उत्तर दिलं, सर आय एम स्टँडिंग बिकॉज आय नो माय स्टँडिंग. ही वस्तुस्थिती आहे. मालते साहेब हे त्यांचं नाव. त्या माणसासमोर कफ पदार्थ हा शब्दसुद्धा मोठा होईल असा तो माणूस होता. उलट तपास संपला. दुसरे न्यायाधीश होते मुंबई हायकोर्टचे सिटिंग जज, त्यांचीही संपला विषय. तिसरे न्यायाधीश समोर आले आणि पहिल्या एक अर्ध्या पाऊण मिनटात माझ्या असं लक्षात आलं की पहिल्या 2 क्रॉस एक्झामिनेशनमधला स्मूथनेस राहायची शक्यता नाही. आय ब्रेस्ड माय सेल्फ. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांच्या साक्षीची सुरुवात झाली. एक प्रश्न सरकारी वकिलांनी डिपार्टमेंटच्या तर्फे व्यवस्थापनातर्फे असलेल्या वकिलांनी त्यांना विचारला. त्यांनी त्याच्याकडं तुच्छतेने पाहिलं आणि टायपिस्टकडे पाहून म्हणाल नोट डाऊन. त्यानं जिल्हा न्यायाधीशांकडे बघितलं. जिल्हा न्यायाधीश म्हणजे PD जे होते एन्क्वायरी ऑफिसर, त्यांनी सगळी नुसती खूण केली, काय असेल ते घे उतरवून.
त्यांनी धाड 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 आपलं सगळं सांगितलं. विचारलेल्या प्रश्नाचं त्यात काहीही उत्तर नव्हतं. म्हणजे प्रश्न एक, यांचं उत्तर दुसरं, असा एक प्रश्न झाला. त्या वकिलांनी मग दुसरा प्रश्न विचारला. तो दुसरा प्रश्न विचारला, त्याही बाबतीत गत हीच, प्रश्न एक उत्तर दुसरंच. आणि उत्तराचा कंटेंट काय होता की मी ह्याच्यात अतिशय योग्य वागलेलो आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. प्रश्न असा होता, हू वॉज इन द डॉक? दॅट एडीजे वॉज इन द डॉक, नॉट द विटनेस, दिस हायकोर्ट जज. परंतु त्यांच्या सगळी उत्तराची सगळी रीत ही राहिली. त्या सरकारी वकिलांना पुढे काही विचारायची संधी राहिली नाही. त्यांनी सगळं डिक्टेशन द्यायचं ते देऊन टाकलं. न्यायाधीशी गप्प होते, काही इलाजच नव्हता. कारण न्यायाधीश जे होते ते होते वेटिंग हायकोर्ट जज आणि हे होते सिटिंग हायकोर्ट जज. तो काय विचारा बोलणार झालं. आता ह्याच्यानंतर माझी आली पाळी. मी पहिल्यांदा सुरुवात त्याला युवर लॉर्डशिप म्हणूनच सुरुवात केली प्रश्न विचारायला. मी त्याला एक प्रश्न विचारला की आपण केव्हापासून कुठपर्यंत तिथे होतात? नोट डाऊन झालं. आणि त्या नोट डाऊनमध्ये केव्हा आलो हे सांगितलं नाही, केव्हा इथून जिल्हा न्यायाधीश म्हणून प्रमोट झालो हे सांगितलं नाही, बाकी सगळं सांगितलं. सर म्हटलं, माय क्वेश्चन इज क्वाईट डिफरंट. माझा एवढाच प्रश्न आहे, आपण इथे आलात केव्हा? आणखी आता आपण इथून जे पुण्यातून जे बाहेर पडलात ते आपण केव्हा बाहेर पडलात? हा माझा प्रश्न आहे. याचं कारण असं होतं की चार्जशीट त्यांनी दिलेला होता आणि तो चार्जशीट त्याच्यामधला कालावधी, त्याच्यामधल्या काही बाबी इकडे मला द्यायचं होतं. ते सदोष होतं. त्यांनी कशालाही उत्तर दिले नाही. आणखी आपल्याला जे सांगायचं तेच त्यांनी सांगून चालू ठेवलं. मी पीडीजेने म्हटलं किंवा म्हटलं ते माझा एक प्रश्न एक आहे, हे उत्तर दुसरं देत आहे. मला अवघडून बसलं. म्हणजे मी आता काय बोलूया ना. पीडीजे तोंडातून एक अक्षर काढायला तयार नाहीत आणि हे न्यायाधीश दुरुस्त व्हायला तयार नाहीत. शेवटी मग आता मात्र चालणार नाही असा. सर, आय एम पुटिंग यू वन क्वेश्चन, यू आर आन्सरिंग समथिंग एल्स. व्हाय प्लीज डोंट कम टू माय क्वेश्चन? आर यू गॅगिंग माय माउथ? हा त्यांचा प्रश्न होता. अरे, मी पीडीजेंकडे पाहिलं, सर तुम्ही यांना सांगा. ते तोंड उघडायला तयार नाहीत. शेवटी परिस्थिती अशी आली, त्याने विनंती केली की आपण प्रश्न आणि उत्तरं या स्वरूपात घेऊयात, कारण माझा प्रश्न एक, यांचं उत्तर भलतंच, त्या पद्धतीने घेऊ. वाय काय 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 गरज आहे त्याची? नॉट नेसेसरी ॲट ऑल. माननीय विटनेसने सांगून टाकलं. मग तिथे मात्र झकापकीला सुरुवात झाली. म्हणजे युवर लॉर्डशिपपासून सुरुवात केलेला मी पुढच्या प्रश्नाला आलो, मिस्टर विटनेस. आता इथून ती सगळी झाली. संतापले, प्रचंड ते संतापले. माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले नाही. मी म्हटलं, सर कशी क्रॉस होणार? पीडीजे काही बोलायला तयार नाहीत. शेवटी मी आय क्लोज्ड इन द सेन्स आय स्टॉप देअर, आस्क माय क्लायंट टू लेट अस लिव्ह. मी दोघेही बाहेर पडलो. तिथून हायकोर्टला एक पत्र टाकलं काय घडलं या गोष्टीचं, आणि तिथं तो विषय नंतर संपला. विषय असा येतो की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचे आग्रह धरायची जर का पाळी येणार असेल तर ते धरले पाहिजेत. आपण ते धरूया. कोणाचाही अपमान होणार नाही याची नक्की काळजी घ्या. पण जर दोन हात करायची वेळ आली तर मागे सरकू नका. मग ते वकिलाशी असू दे अगर आणि कोणाशी असू दे. ॲज फार ॲज पॉसिबल फ्रिक्शन टाळणं योग्य आहे. पण फ्रिक्शन टाळणं याचा अर्थ आपण मागं सरकणं, सरेंडर होणं हा अजिबात होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जे शिकलो ते माझ्या शाखेतल्या काही लोकांकडून. नेव्हर सरेंडर हे 2 शब्द मी शाखेत शिकलो. ज्यांनी शिकवले तोही माणूस तेवढाच मोठा होता. त्यांनी हे शब्द शिकवले आणि शब्द शिकवले ते मी शिकलो, माझ्या लक्षात राहिले. आजपर्यंत ते पाळणं मला जमलेलं आहे. मी एवढंच भाग म्हणू शकतो की ह्या सगळ्यामध्ये जी ऋणं आहेत ती ऋणं अनेकांची आहेत. बाबा भिडेंचं ऋण फार मोठं आहे. ज्यांनी मला या गोष्टी शिकवल्या आहे की नाही, ताठपणानं जग, प्रामाणिकपणानं जग, त्यांचंही ऋण फार मोठं आहे. अनेकांची ऋणं ही माझ्यासमोर आहेत. ही माझ्या मनावरती त्याचा दडपण नाही, पण मला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला असं नक्की सांगेन की बुवा हा सगळा जो कालावधी गेला हा फार छान गेला. आता हे सगळं काही सांगत असताना आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख करणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे लुई नायझर. लुई नायझर ही एक अमेरिकन वकील, इसेन्शियली ट्रायल कोर्ट लॉयर. यानं लिहिलेली काही पुस्तकं माझ्या वाचनामध्ये
85-84च्या आसपास आली होती. त्याच्यात त्यानं कोका कोला कंपनीविरुद्ध दाखल केलेली केस, त्या केसमध्ये काही ट्यून्स कोका कोला कंपनीनं कसे कॉपी केले होते आणि ते ट्यून्स ज्याचे होते त्या माणसानं या ट्यून्सची कॉपी केली म्हणून केलेली तक्रार आणि त्या तक्रारीमध्ये त्याला मिळालेला न्याय, कॉम्पेन्सेशन, अशा काही गोष्टी होत्या. समूह मला तो माणूस आवडला, त्याचं लिखाण आवडलं. अजित शहांच्याकडेच गेलो होतो मुंबईमध्ये आणि त्यावेळेला तिथे रस्त्यावरती जुनी पुस्तकं पाहत होतो. एक जरा जीर्ण झालेलं एक पुस्तक मला मिळालं. ते पुस्तक होतं, त्याचं नाव होतं इम्प्लोजन कॉन्स्पिरसी. मला कळलं नाही, पण लेखक होता लुई नायझर. ते पाहिलं, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानानंच मला खरं सांगायचं तर वेडं केलं. त्या पहिल्या पानामध्ये अर्पण पत्रिका होती. अर्पण पत्रिका अशी होती, टू ऑल ट्रायल कोर्ट लॉयर्स, आणि खालती पुढची ओळ होती, सिव्हिल वॉरियर्स ऑफ जस्टिस. क्या बात आहे. त्या माणसानं ट्रायल कोर्ट लॉयर्सबद्दल ही जी जाण ठेवली, की कारण तो स्वतःच ट्रायल कोर्ट लॉयर होता. साधारणपणे एक गोष्ट खरी, त्यात चूक आहे, फार अस्वाभाविक आहे मी म्हणणार नाही. ट्रायल कोर्टातला वकील हा त्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या तालुक्यामध्ये किंवा त्याच्या गावामध्ये परिचित असतो. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामधल्या वकिलांना प्लॅटफॉर्म खूप मोठा असतो, त्यांचं नाव मोठं होतं. आज अजित शहा यांचं नाव एका मोठ्या विषयातल्या जजमेंटमुळं खूप मोठं आहे. अशा प्रकारचं एखाद दुसरं जजमेंट प्रत्येक न्यायाधीशाकडून दिलं जातं, की जे लँडमार्क जजमेंट मानलं जातं आणि त्याच्यामधून त्यांचं नाव होतं. ट्रायल कोर्ट लॉयर्सचं असं कधी होत नाही. ट्रायल कोर्ट लॉयर्सची जी काही कामं असतात, त्या कामांच्यामध्ये घडतं ते असं घडतं, की काही ठराविक लोकांच्यापुरता तो विषय पोचलेला असतो, सगळ्यांच्यापर्यंत पोचायची शक्यता नाही. मुद्दाम जर का पोचावा असा प्रयत्न केला तर मग काय करायला लागतं, तर मग तो जर्नलिस्ट, तो वार्ताहर, तो संपादक यांचे पाय धरायला लागतात. आता हे काही शक्य नसतं, कुणी करतही नाही. पण एक गोष्ट अगदी नक्की, की ह्या माणसानं ते जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये ही जी अर्पणपत्रिका लिहिली, त्यामुळे मी ते पुस्तक घेतलं. आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे आणि या पुस्तकानं खूप काही शिकवलं. या पुस्तकातलं एक फार सुंदर वाक्य मी कधीही विसरलं नाही. त्या पुस्तकात ते वाक्य असं आहे, व्हॅनिटी बॉईल्स ॲट ए पॉईंट लोअर दॅन द ऑनर. 3दा ते वाक्य वाचलं. काय बरायला नेमकं म्हणायचं आहे, व्हॅनिटीचा बॉइलिंग पॉईंट आणि ऑनरचा बॉइलिंग पॉईंट. ह्याच्यात ऑनर सहसा बॉईल होत नाही, पण व्हॅनिटी लगेच बॉईल होत आहे. ज्या माणसांच्यापाशी व्हॅनिटी असते, तुमच्या लक्षात येईल की त्या माणसांच्यामध्ये राग त्यांना पटकन येतो. एवढंच नव्हे, ते माणसं छोट्या छोट्या गोष्टीमधून संतापतात. त्यांना स्वतःच्या विरुद्ध काही म्हटलेलं चालत नाही. ॲरोगन्स प्रचंड असतो. मगाशी ज्यांचं नाव मी मिस्टर विटनेस म्हणून सांगितलं, ऑफ दॅट काइंड. आता हा जो त्यांचा बॉइलिंग पॉईंट होता, हा का एवढा खाली होता, ह्याचं कारण तिथे व्हॅनिटी होती. व्हॅनिटी आणि ऑनर याच्यातला फरक त्या वाक्यानं जो सांगितला, तो मी आज तागायत लक्षात ठेवलेला आहे आणि प्रयत्न असा केला आहे की आपल्याकडून ऑनर उत्पन्न होण्यासारखं आपण वागू शकू किंवा नाही माहिती नाही, पण व्हॅनिटी मात्र आपण टाळू शकलो पाहिजे, एवढा मात्र मी प्रयत्न करू शकलो. खरं सांगायचं तर आजही ट्रायल कोर्ट लॉयर ही माझी इमेज, आय एम प्राऊड ऑफ इट. हे मला असं अजिबात वाटत नाही की आपण इथे करून राहिलो आणि कुजलो, हे अजिबात नाही. अजिबात कुजलो काही नाही. उलट खूप खूप छान उमलायला मिळालं. संधी मिळत गेली. सुरुवातीला डिफेन्स ऑफ इंडिया रूल्स खाली संघाच्या स्वयंसेवकांच्यावरती दाखल केलेल्या केसेस इमर्जन्सीमध्ये चालवल्या. इमर्जन्सीमधल्या त्या केसेसनी खूप नाव मिळवून दिलं. आता हे नाव मिळालं, परिणाम माझा विश्वास बसला नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी सरकार स्थापन केलं जनता दलाच्या लोकांना हाताशी धरून, त्यावेळेला सांगलीमध्ये काँग्रेस हाऊस कुणाचा याचा वाद निघाला. एक इथे वसंतदादांचा ग्रुप होता आणि दुसरा शरद पवारांच्या मागे गेलेला आहे. तर ह्या ग्रुपमध्ये वादंग सुरू झाले आणि ज्यावेळेलाही वादंग सुरू झाले त्यावेळेला वसंतदादांच्या ग्रुपनं त्याच्यामध्ये एक वसंतराव पाटील म्हणून वकील होते. वसंत म्हणजे आत्ता आपल्या बाबा पाटील यांचे वडील ते होते. त्यांनी मला सांगितलं, तुला हे मॅटर चालवायचं आहे बरं का.
आता मी पक्का त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे चड्डीवाला, आणि त्यांनी मला हे काम सांगितलं की अरे हे तुला चालवायचं आहे काम. मी काम घेतलं, चालवलं, सुरू केलं काम चालवायला. दरम्यान 80 साली इंदिराजी परत आल्या. इंदिराजी परत आल्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी तो सरकारच बरखास्त करून टाकलं. तो विषय संपला. नंतर मी त्यांना विचारलं, म्हणाले, मी म्हटलं हो इतके सगळे वकील आपले इथे आहेत यांच्यामध्ये आपल्या आपल्या काँग्रेस पक्षामधले, हे काम तुम्ही मला का सांगितलं? त्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर माझे डोळे उघडणारं होतं. मला असं वाटलं होतं की ते असं म्हणतील, नाही तू हुशार आहेस, तू छान आहे, अमुक आहे तमुक आहे, असं म्हणतील असं मला वाटलं होतं. त्याने सांगितलं आम्हाला एका गोष्टीची खात्री होती की तू फुटणार नाहीस. काय अरे फुटणार नाही हा काय वकिलाचा गुण असू शकतो? इट इज द एसेन्स. आता परिस्थिती वकील फुटणार नाही म्हणून तो तुला दिला. मला म्हटलं नाही तू हुशार आहेस म्हणून. आत्ता आपल्याला बऱ्याच म्हणजे विशेषतः आमच्या कुंभकोळी साहेबांनी सांगितलं हुशारी वगैरे, पहा त्यावेळेच्या माणसाचं ॲप्रिसिएशन निराळं होतं. अशा एकापाठोपाठ एक गमतशीर केसेस येत गेल्या. शेवटची सांगतो आणि मग आपल्या पुन्हा मी थांबायचं ठरवलं आहे. शेवटची केस अशी आली की सांगलीमध्ये एका न्यायाधीशानीच जिल्हा न्यायाधीशानं पत्र लिहिलं की आपल्या इथे असं अमुक अमुक कांड चालू आहे आणि हे जे कांड आहे ह्याचं तुम्ही दखल घ्या वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये तत्कालीन रजिस्ट्रार आणि 4 स्टेनोग्राफर्स अशा सगळ्यांना कामाला लावलं. झालं. आता न्यायाधीशांचं पत्र आहे किंवा या ठिकाणी गैरव्यवहार चालू आहेत. स्वाभाविक जिल्हा न्यायाधीशांनी त्याची नोंद घेतली, आणखीन चौकशी बसवली आणि चार्जशीट दाखल झाल्या. दरम्यान त्या रजिस्ट्रारला सस्पेंड पण केलं गेलं. ज्या वेळेला प्रत्यक्ष एन्क्वायरी सुरू व्हायची होती त्यावेळेला सांगलीमध्ये आम्ही 5-6 जणांनी मिळून ठरवलं एकत्र येऊन की नाही आपण हे लढवायचं, कारण हे इनोसंट आहेत हे आम्हाला माहिती होतं. नाही म्हटलं तरी त्यावेळेला 25 ते 30 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो, आम्ही त्यांना पाहिलेलं होतं. अशा प्रकारचे आरोप होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी महिला वर्गाचा वेडावाकडा वापर केला, महिलांशी गैरवर्तन केलं, हेही त्यात होतं. वी न्यू दॅट दे वर इनोसंट अँड दे वर नॉट ऑफ द काइंड ॲज वॉज डिस्क्राईब्ड इन द लेटर फ्रॉम द ऑनरेबल सिव्हिल जज. केस चालली. ती केस खोटी होती, पूर्णपणानं फसली. त्याची कौतुकाची गोष्ट अशी की त्यावेळेला इथे एक सांगलीला जिल्हा न्यायाधीश होते आणि त्या रजिस्ट्रांनी असं सांगितलं की ज्या वेळेला हा सगळा प्रसंग घडायचा होता त्याच्या अगोदर 1 ते 1.5 महिना त्या लबाड जो मूळ कळीचा नारद होता त्याची पत्नी पीडितेने भेटून गेली होती आणि तिनं पीडितेने असं सांगितलं की माझ्या पतीचं वागणं हे असं आहे, ते योग्य नाही आहे, ते बरोबर नाही आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की तुम्ही काही ना काही माझ्या बाबतीत माझा विचार करावा, माझं घर उघड्यावरती पडायची वेळ आली वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या होत्या आणि त्याच पीडितेनं साक्षीदार म्हणून बोलवावं असा प्रस्ताव त्या रजिस्ट्रांनी आम्हा सगळ्यांच्या समोर ठेवला. ठरवलं, म्हटलं ते तयार आहेत, मी बोलतो म्हणाला. बोलला. पीडिते आले. ते आले, त्यांनी साक्ष दिली आणि ती इतकी डिसिसिव्ह होती की नंतर आर्ग्युमेंट करायची वेळ आमच्यापैकी कोणावरच आली नाही. अशी माणसं पाहायला मिळाली, अशी अनेक माणसं पाहायला मिळाली. खरं सांगायचं तर वकील घडतो तो न्यायाधीशांमुळं. न्यायाधीशांशिवाय वकील नाही घडू शकत. न्यायाधीशांच्या समोर वकील उभा राहतो. न्यायाधीश अनेक ठिकाणी फिरून आलेले असतात, त्यांनी अनेक चांगले बरे वाईट सर्व प्रकारचे वकील पाहिलेले असतात, सर्व प्रकारचे पक्षकार पाहिलेले असतात. त्या न्यायाधीशांच्याकडूनच आपण शिकत असतो. हे माझ्या या बाबतीत मी ठाम आहे, कारण मला खूप चांगल्या चांगल्या न्यायाधीशांनी शिकवलं. खूप न्यायाधीशांनी मला काही ना काही गोष्टी सांगितल्या की अरे हे असं नाही, असं करा, तसं नाही, तसं करा, हे समजून घ्या. हे खूप लोकांनी सांगितलं. अशा ज्या न्यायाधीशांनी सांगितलं त्या न्यायाधीशांचे बद्दल त्यांचं ऋण मी मानतो, ते व्यक्त करतो. दुसरं, या सगळ्या प्रवासामध्ये घर हा विषय राहिला नाही. घर जे आमचं सांभाळलं, किंबहुना माझ्या प्रॅक्टिसची सुरुवात झाली तेव्हा मोव्हाज लॉ ऑफ पेडिंगचे पुस्तक मी खरेदी केलं.
त्याचे रुपये 45 माझ्या धाकट्या भावाला दिले होते, कारण त्यावेळेला आमच्यापाशी काहीच नव्हतं. धाकट्या भावानं पैसे दिले, धाकटा भाऊ त्यानं पैसे दिले, त्याने ते पुस्तक घेतलं. नंतर ज्या ज्या वेळेला मला काही पैशाची गरज उभी राहिली त्यावेळेला धाकट्या भावानंच मला मदत केली. एवढंच नव्हे, नंतर ज्या वेळेला विवाह झाला, ते विवाहानंतर असं घडलं, पहिल्या महिन्यामध्ये आम्ही दोघे मोटरसायकलवरती बसून आता म्हणलं आपण बाहेर जाऊया बरं का. संध्याकाळी बाहेर पडलो तेवढ्यात एक पक्षकार आला आणि पक्षासाहेब अर्जंट काम आहे हो. झालं, आम्ही मोटरसायकलवरून खालती उतरलो. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन बसलो. सौनं सांगितलं एक 10-15 मिनटात मी आटपतो आहे. सायंकाळी 6 वाजता ऑफिसमध्ये बसलेलो. नंतर ज्यावेळेला उठलो त्यावेळेला 8 वाजले होते. आतमध्ये गेलो, पाहिलं कपडे बदललेले होते आणि कपडे बदलून पीठ मिळायला सुरुवात झाली होती. आता हा प्रसंग पहिला पण अखेरचा नव्हता. यात आपण आता पुढचं जे समजायचं ते समजून घ्या. अशा प्रकारे साथ मिळाली भावाची, माझ्या कुटुंबांचे, कुटुंबातल्या सगळ्यांची, ह्या सगळ्यांची साथ मिळाली. इथपर्यंतचा प्रवास झालेला आहे. हा प्रवास फार मोठा आहे असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं. मला एवढंच वाटतं की ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट माझ्याकडून राहिलेली आहे आणि ती म्हणजे एका गोष्टीत मी आत्तापर्यंत सतत कमी पडलेलो आहे. खरं म्हणजे आता थांबायला हरकत नाही अशी माझी स्टेज होती, परंतु त्या एका गोष्टीनं मला आता थांबायचं नाही असं सांगितलेलं आहे आणि ती बाब म्हणजे माझ्या पेशन्समधली इलॅस्टिसिटी. पेशन्स हा इलॅस्टिक असावाच लागतो. अनेकदा तो इतका ताणला जातो तरी तुटून चालत नाही आणि जेव्हा पेशन्सची इलॅस्टिसिटी संपते त्यावेळेला तो माणूस, त्याची वकिली, त्याची क्षमता ही सगळी आकसत आहे. आज रोजी माझा जो काही स्वतःबद्दलचा अनुभव आहे तो असा आहे की आपली इलॅस्टिसिटी जवळजवळ सगळी संपलेली आहे. ही संपलेली इलॅस्टिसिटी घेऊन थांबायचं याला मी राजी नाही. मी असं ठरवलं आहे नाही, आपण पुढे जायचं आहे आणि म्हणून मला एवढंच सांगेन, आज शनिवार आहे, 2 दिवसांनी सोमवार, पुन्हा 11 वाजता न्यायालयात जायचं आहे. मे इट प्लीज युअर ऑनर म्हणून सुरुवात करायची आहे. मे इट प्लीज युअर ऑनर म्हणून सुरुवात करायची आहे. हेच आपल्यासमोर मला सांगायचं होतं. माझ्याबद्दल आज खूप सांगितलं गेलं असं वाटतं आहे की प्रेमापोटी सांगितलं गेलं आहे. अजित शहा आणि मी, आमच्या दोघांचं ज्यावेळेला आम्ही व्यक्तिगत भेटतो त्यावेळेचं संबोधन निराळं असतं, पण आज रोजी इथे मात्र ते न्यायमूर्तीच आहेत. तसंच त्यांनी असावं, त्याच पद्धतीनं आम्ही त्यांना संबोधावं असं मला वाटतं. आपले माननीय जिल्हा न्यायाधीश इथे आलेले आहेत, नव्याच आहेत त्या इथे, त्यामुळं कधी त्यांच्यासमोर ॲपिअरन्स व्हायचा प्रसंग नाही आलेला. होईल केव्हा तरी, त्यावेळेला कदाचित त्या ॲसेस करतील की त्यावेळेला काय ऐकलं आणि आज काही सांगता येत नाही, तसंही होईल. पण जे त्यावेळी होईल ते होईल. आज रोजी तरी एक गोष्ट आपण करूयात की जे काही चुकलं आहे, जे राहिलं आहे ते दुरुस्त करायचं हे ठरवायचं आहे. हे ठरवूनच सोमवारी पुन्हा कोर्टात जाणार आहे. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मी ॲडव्होकेट मकरंद कुलकर्णी यांना पुन्हा एकदा अभिनंदन म्हणेन त्यांचं मनपूर्वक, कारण असा जो त्यांचा ठाम निश्चय आहे की नाही सोमवारी पुन्हा कोर्टात भेटणारच आहेत. आजचा हा सुंदर सोहळा आपल्या सर्वांच्या मनात कायमस्वरूपी आठवण बनून राहणार आहे. पण आलेल्या सर्वांचं आणि इथं आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आभार प्रदर्शन होणं हे आपल्या या छानशा सोहळ्याची एक छानशी नांदी म्हणेन मी. तर ही नांदी करण्यासाठी मी ॲडव्होकेट ऋषिकेश कुलकर्णी यांना आमंत्रित करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय जजेस साहेब, माननीय वकील बंधू, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर, आमचे सर्व प्रिय पक्षकार, सर्व ज्युनियर्स, MB सरांचे, आशुतोष कुलकर्णी, माझे या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रपरिवार, तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आलात, त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये
मागील अनेक दिवसांपासून ज्यांनी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली अशा सर्वांचे आभार मानून मी आज या कार्यक्रमाची सांगता समापन झाल्याचं मी घोषित करतो. थँक्यू व्हेरी मच. एक परवानगीने आपल्याला एक विनंती करू इच्छितो. या हॉलच्या बॅकसाईडला जी जेवणाची सोय केलेली आहे त्या ठिकाणी माननीय जजेस साहेबांनी त्यांच्यासाठी ती सोय केलेली. बाकी आपल्या सर्वांच्यासाठी आपल्या सर्वांना भेटण्याची इच्छा असलेले आदरणीय MB कुलकर्णी साहेब हे पुढे अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी आहेत. तरी आपण सर्वांनी त्यांची भेट घ्यावी. त्यांना देखील तुमच्याशी बोलायचं आहे, भेटायचं आहे, गप्पा मारायचे. सो पुढच्या अर्ध्या तासातील ठीक आहे. तर अर्धा तास सर आहे तिथे आणि काही परगावचे काही वकील मित्र वगैरे असे आलेले आहेत ज्यांना लवकर परत जायचं आहे. सो माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, सर्व पक्षकार माझे वकील बंधू या सर्वांसाठी 14व्या फ्लोअरवर जेवणाची सोय केलेली आहे. तरी आपण जेवणाचा आस्वाद घ्यावा. आभारी. thank you